जळगाव बस स्थानकात आपण जर बघतोय तर मोठा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तसेच अनेक समस्यांना जळगाव शहर बस स्थानक या ठिकाणी प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे। एकीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने प्रत्येक प्रवासाच्या तिकीट दरामध्ये जर बघितलं तर 2 रुपये स्वच्छता कर हा नियमितपणे सुरू केलेला आहे। मात्र असं असलं तरी जळगाव शहरातील हे मुख्य जे बस स्थानक आहे, सर्वात मोठे बस स्थानक जळगाव जिल्ह्यात मानलं जातं। मात्र असं असलं तरी स्वच्छता कर देऊन देखील त्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणच्या प्रवाशांना मिळत नाहीये। आपण जर बघतोय तर या ठिकाणी आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग असतील किंवा पाणी या ठिकाणी सांडपाणी या ठिकाणी पडताना दिसत आहे। अतिशय दुर्गंधी युक्त या ठिकाणचं बस स्थानक दिसत आहे। एकीकडे जर विचार केला तर नुकत्याच या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आपापल्या गावात जायला, फिरण्यासाठी जायला, टुरिझमसाठी या ठिकाणी जळगावच्या बस स्थानकावर दिसते। मात्र या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाला बसण्यासाठी देखील बाकड्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रवासी या ठिकाणी रस्त्यावर बसलेले दिसतात। काही ठिकाणी बाकड्याची व्यवस्था नसल्यामुळे ओट्यावरती बसताना दिसतात, तर काही प्रवासी जमिनीवर बसताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। मात्र दुसरीकडे अस्वच्छता या ठिकाणी निर्माण पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होते आहे आणि याचमुळे हे जे आपण दृश्य बघतोय कॅमेरामध्ये, या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय तर हे असाच प्रश्न राज्य एसटी महामंडळाचा जे आपण ऐरणीवर आल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी देखील या ठिकाणी नुकतीच भेट दिली। या भेटीनंतर प्रशासन कुठेतरी जागं झालं आणि आता स्वच्छतेची कारवाई, स्वच्छता करण्यासाठीचं संपूर्ण प्रशासन जागं झालेलं आहे। आता आपण बघतोय तर आज सकाळी स्वच्छता या ठिकाणी झाली नसल्यामुळेच हा इतका मोठा कचरा या ठिकाणी साठलेला दिसतंय। दुसरीकडे प्रवाशांना बसण्यासाठीची कुठलीही उपयुक्त साधने किंवा बसण्यासाठी बाकडे या ठिकाणी नसल्यामुळे अनेक प्रवासी आपल्याला या ठिकाणी तात्काळ दिसत आहे। हा जो बाकडा बघतोय तर हा बाकडा बघा आपण तुटलेल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी दिसतोय। मात्र बसण्यासाठीची व्यवस्था या मोठ्या असलेल्या बस स्थानकावरती दिसत नाहीये। त्याचमुळे जर आपण बघतोय तर या ठिकाणी हे कुत्रे देखील या ठिकाणी झोपलेले आहेत। कुणी लहान मुलगा या ठिकाणी घाबरून कोणाला काही इजा होऊ नये अशी देखील काही खात्री या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत नाहीये। मात्र चोहीकडे जर आपण बघतोय या बस स्थानकाच्या तर संपूर्णपणे दुर्गंधी, घाण आणि घाणीचं साम्राज्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय। पाण्याची व्यवस्था हे बस स्थानकाच्या एकाच बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पाण्याची तात्पुरती स्वरूपाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये। त्याचमुळे या ठिकाणून जळगाव बस स्थानकावरून उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा तीनही ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग ये जा करत असतात। मात्र पुरेशी या ठिकाणी व्यवस्था या बस स्थानकावर होत नसल्यामुळे प्रवाशांतर्फे या ठिकाणी तात्काळ सुविधा व्हावी, स्वच्छ व सुंदर बस स्थानक या ठिकाणी व्हावं अशी देखील मागणी या ठिकाणच्या प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।